आणि आता व्याघ्रप्रेमींसाठी एक दुःखद बातमी आहे। भंडाऱ्यात पवनी तालुक्यातील उमरेड पवनी करांडला अभयारण्यात एक वाघ मृत अवस्थेत आढळलाय। हा नर वाघ असून सकाळी सफारी दरम्यान गाईड आणि पर्यटकांना हा वाघ मृत अवस्थेत आढळला। तर या वाघाच्या मृत्यूचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये। भंडाऱ्यामध्ये पवनी तालुक्यातील उमरेड पवनी करांडला अभयारण्यात अशा प्रकारे एक वाघ मृत अवस्थेत आढळलेला आहे। तर या वाघाच्या मृत्यूचं कारण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रवीण, या वाघाच्या मृत्यूचं कारण नेमकं काय कळू शकलंय का? स्वाती, मुळात हा जो वाघ आहे हा वाघ दुसऱ्या ठिकाणून या परिसरामध्ये म्हणजे उमरेड करांडला व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात आला होता। वाघांचा अधिवास असतो आणि दुसरा वाघ त्या अधिवासामध्ये आला तर दोन वाघांचा संघर्ष होतो। त्यामुळे प्राथमिक हे कारण दिलं जात आहे, पण या व्यतिरिक्तही काही शिकारी किंवा विष प्रयोग किंवा इतर काही कारण आहेत का याचा शोध घेतला जातोय। पण प्राथमिक स्तरावरती या वाघाचा दुसऱ्या वाघासोबतच्या संघर्षासोबत मृत्यू झाला असावा असा कयास काढला जातोय। पण उमरेड करांडला जो भाग आहे त्या भागात जय वाघ दिसत नाहीये गेल्या अनेक वर्षापासून, आणि हा आता दुसरा वाघ मृतावस्थेत सापडल्यामुळे व्याघ्रप्रेमींमध्ये नाराजी आहे। आता कारण पोस्टमॉर्टम नंतर कळू शकेल। निश्चितच त्यामुळे एकूणच वाघांची संख्या कमी होत चालली आहे, त्यामुळे अशा प्रकारे या वाघाचा मृत्यू होणं ही चिंतेची बाब आहे। धन्यवाद प्रवीण या माहितीसाठी। आता बघूयात पुढची बातमी। विदर्भामध्ये पडलेली कडाक्याची थंडी नागरिकांच्या अक्षरशः जीवावर बेततीये। नागपूरमध्ये काल थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाला होता, तर 3 दिवसात 5 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालाय। कडाक्याच्या या थंडीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। तर आज नागपूरचा पारा 3.5 अंश सेल्सिअसवर गेलेला आहे। तर कडाक्याच्या थंडीमुळे सदर आणि कामठी या भागांमध्ये रस्त्यावर झोपणाऱ्या दोघांचा मृत्यू झालाय। थंडीच्या लाटेत रस्त्यावर राहणाऱ्या लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता असते, त्यामुळे शहरात शेल्टर होम असणं खरं तर गरजेचं असतं। मात्र नागपूरमध्ये महापालिकेचं हेच शेल्टर होम सध्या बंद असल्याचं बघायला मिळतंय।